या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। रक्कम रुपये 1,10,240 रुपयाच्या वीज चोरीच्या आरोपातून सोलापूरचे माजी डीसीपी यांच्या मुलाची निर्दोष मुक्तता। थोडक्यात हकीकत अशी की 31/2021 रोजी माजी डीसीपी यांचा मुलगा मोहनीश लक्ष्मण भोसले याने राहत्या घरी म्हणजे 33 नरसिंहनगर जुळे सोलापूर येथे 2 कोर सर्व्हिस वायरद्वारे डायरेक्ट हुक टाकून विजेचे अनधिकृत वापर केले होते। सदरची बाब लक्षात आल्यानं महावितरण कंपनीचे फिरते पथक यांनी छापा टाकून सदर ठिकाणाहून वायर जप्त करून जप्ती पंचनामा व घटनास्थळ पंचनामा करून आरोपी मोहनीश लक्ष्मण भोसले यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 294/221 रोजी इलेक्ट्रिसिटी ऍक्टचे कलम 135 प्रमाणे फिर्यादी सुरेश चन्नबसप्पा जोगी महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी फिर्याद दाखल केली होती। फिर्याद दाखल केल्यानंतर सदरचा तपास हा पोलीस नाईक दीपक मल्लीनाथ उपासे यांच्याकडे सोपवण्यात आला होता। वीज चोरीचे बिल 1,10,240 इतकं कशाच्या आधारावर काढले याचा सुद्धा पुरावा आला नाही असा बचाव आरोपीकडून घेण्यात आला। सदरचा आरोपीकडून घेतलेला बचाव युक्तिवाद स्टेशन जज श्री राज वैद्य साहेब यांनी ग्राह्य माणूस सबळ पुरावे अभावी आज त्या 25/7/25 रोजी वीज चोरीच्या गुन्ह्यातून मोहनीश लक्ष्मण भोसले यांची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व ॲडव्होकेट NN भडंगे यांनी हे काम पाहिले। वीज चोरीच्या आरोपातून सोलापूरचे माजी डीसीपी यांच्या मुलाची निर्दोष मुक्तता। यात थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 31/3/2021 रोजी माजी डीसीपी यांचा मुलगा मोहनीश लक्ष्मण भोसले याने त्याच्या राहत्या घरी म्हणजेच 33 नरसिंहनगर जुळे सोलापूर येथे 2 कोर सर्व्हिस वायर द्वारे डायरेक्ट हुक टाकून विजेचा अनधिकृत वापर केला होता। सदरची बाब ही लक्षात आल्याने महावितरण कंपनीचे फिरते पथकाने छापा टाकून सदरच्या ठिकाणची वायर जप्त करून तसेच जप्ती व घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी मोहनीश लक्ष्मण भोसले याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 294/2021 इलेक्ट्रिसिटी ऍक्टचे कलम 135 प्रमाणे फिर्याद सुरेश चन्नबसप्पा जोगी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी फिर्याद दाखल केली होती। सदर फिर्याद दाखल केल्यानंतर सदरचा तपास हा पोलीस नाईक दीपक मल्लीनाथ उपासे यांच्याकडे सोपवण्यात आला होता। तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केलेला आहे ही बाब साबित झाल्याने आरोपी विरुद्ध मेहरबान सेशन कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आले होते। तदनंतर मोहनीश भोसले याच्याकडून ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांच्याकडून जामीन अर्ज करण्यात आला होता व आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला। त्यानंतर आरोपी विरुद्ध चार्ज फ्रेम करण्यात आला। आरोपी विरुद्ध चार्ज फ्रेम केल्यानंतर एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले। त्यात अत्यंत महत्त्वपूर्ण साक्षी राहिली ती फिर्यादी जोगी कार्यकारी अभियंता महावितरण मंडळ यांची व तसेच 2 इंजिनियर व घटनास्थळाचा पंचनामा करणारे व जप्ती पंचनामा करणारे पंच व तपासी अंमलदार यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी झाल्या। या सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाकडून आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपीने 1,10,240 इतक्या रकमेची वीज चोरी केलेली आहे। त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची दया दाखवण्यात येऊ नये व त्याला जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी व जास्तीत जास्त दंड करण्यात यावा असा युक्तिवाद करण्यात आला होता। परंतु आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे यांनी आरोपी हा सदर ठिकाणी वास्तव्यास होता किंवा राहत होता याबद्दलचा कोणताही कागदोपत्री पुरावा मेहरबान कोर्टात आलेला नाही। तसेच आरोपीच्या नावे वीज मीटर असल्याबद्दलचा सुद्धा कोणताही पुरावा मेहरबान कोर्टात आलेला नाही असे सांगितले। तसेच आरोपीने केलेली वीज चोरी ही कशाच्या आधारावर 1,10,240 इतकी रक्कम ही ग्राह्य धरण्यात आली आहे याचा सुद्धा कोणताही पुरावा मेहरबान कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला नाही। त्यामुळे आरोपीने कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही असा बचाव व युक्तिवाद ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांच्यामार्फत आरोपीच्या वतीने करण्यात आला। आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद व बचाव हा मेहरबान सेशन जज श्रीयुत राज वैद्य साहेब यांनी ग्राह्य म्हणून आरोपीची आज रोजी सदर इलेक्ट्रिसिटी ऍक्टचे कलम 135 मधून निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी काम पाहिले। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।